पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। मोदी सरकारने जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्याबद्दल नवापूर येथे भाजपातर्फे जल्लोष, पेढे वाटले, फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद उत्सव। मोदी सरकारने जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला। या अनुषंगाने संपूर्ण देशभरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी एकत्र येत जल्लोष केला। त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीचे तालुका कार्यालयात नवापूर विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला। सरकारच्या या महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णयामुळे समाजातील सर्व तळागाळातील सामाजिक व आर्थिक जातीय घटकांमुळे मागास राहिलेल्या अनेक घटकांना या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने न्याय मिळेल व प्रगतिशील भारताच्या वाटचालीत सहभागी होण्याची सर्वांना संधी मिळेल, म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला। यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख अजय वसावे, माजी तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट सत्यानंद गावित, शहर मंडळ अध्यक्ष दिनेश चौधरी, नवापूर ग्रामीणचे मंडळ अध्यक्ष सत्यपाल वसावे, विसरवाडी मंडळाचे अध्यक्ष दिलीप वडवी, कुश गावित राजभाई सोनी, शहर सरचिटणीस पवन दांडवेकर, शहर उपाध्यक्ष मनीष चौधरी, अल्पसंख्याक मोर्चा सचिव जाकीर पठाण, जिल्हा पदाधिकारी आनंद चौहान, निलेश देसाई, रामचंद्र मिस्त्री, जगदीश जयस्वाल, जयंतीलाल अग्रवाल, दिलवर सिंग गावित, घनश्याम परमार, कनीलाल वडवी, साजन कोकणी, जीवराम पाडवी, निलेश गावित, सुरेश पाडवी, राहुल वडवी, जिल्हा परिषद पदाधिकारी समीर दलाल, तौसिफ मंसुरी, चेतन वाघ, नामदेव देसाई, अजय कोकणी, दिनकर वसावे, अरविंद गावित, सुभाष माडी, कांतीलाल गावित, डोंगर सिंग गावित, कोकणी पंतू गावित, विजय गावित, सजान बडुदा आदी उपस्थित होते। जातीय जनगणना करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय क्रांतिकारी निर्णय आहे। त्यामुळे ओबीसी तसेच इतर जे समाजातील घटक आहे, गोरगरीब घटक ज्यांची गणना होत नव्हती आतापर्यंत, त्यांची गणना होणार आहे। त्यामुळे सर्व समाजातील सर्व घटकांना न्याय मिळणार आहे। म्हणून सदरचा आजचा कार्यक्रम जो आहे मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे जल्लोष करण्यात घेण्यात आला होता। विश्वगुरु आणि विश्ववंदनीय नेते आदरणीय पंतप्रधान भारत देशाचे यांनी परवा जो अत्यंत महत्त्वपूर्ण आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे क्रांतिकारी जो निर्णय घेतला, तर त्यानुसार आता संपूर्ण भारतात जातीय जनगणना होणार आहे। खरं तर आतापर्यंत जी जनगणना व्हायची ती फक्त SC आणि SC समाजाची व्हायची, SC आणि ST आदिवासी आणि SC समाजाची व्हायची, आणि त्या अनुषंगाने जे OBC आणि गोरगरीब इतर जे राहायचे त्यांचं सगळं कुठे जनगणना होत नव्हती आणि त्यांना तिथे न्याय मिळत नव्हता। पण आदरणीय मोदी साहेब सरकारने जो निर्णय घेतला आहे याच्यातनं सर्व तळागाळातील सगळ्यांना याचा फायदा होणार आहे। त्या जनगणनेनुसार त्यांना लाभ मिळणार आहे आणि खरोखर या ठिकाणी जो भारतीय जनता पार्टीचा मूलमंत्र होता अंत्योदय, तो आज पूर्ण होताना दिसतोय आणि लवकरच याचे परिणाम संपूर्ण भारत देशात चांगले परिणाम येतील अशी आम्हाला आशा आहे।